हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. चला तर मग सुरुवात करूया बहरील प्रेम कथेच्या पुढच्या भागात. सॉरी सॉरी प्रिन्सेस, माझ्यामुळे तुला हे सगळं फेस करावं लागलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अभि वेदांतिकाला मिठीत घेत बोलला. ओहो, तुम्ही सॉरी नका म्हणू. यात तुमची काहीही चूक नाही. तुम्हाला थोडी माहिती होतं सोनालीच्या मनातलं, आणि मी तुम्हाला चांगलंच ओळखते. जर तुम्हाला तिच्या मनाची फुसटशी जरी देखील कल्पना असती ना, तर तुम्ही तिला तिथंच थांबवलं असतं. म्हणून प्लीज तुम्ही माफी नका मागू. वेदांतिका त्याच्या पाठीवर हात घट्ट करत. आणि तसंही माझ्या प्रिन्सला हे नको वाटायला की मम्मा त्याच्या डॅडकडून सॉरी बोलावून घेत आहे. प्रिन्स नाही, प्रिन्सेस. प्रिन्सेस अभि तिला अडवत बोललो. ते बघूच आपण नंतर. आधी तुम्ही या प्रिन्सेसचे लाड करून घ्या. कारण ही जर रुसली ना, तर प्रिन्स असो की तुमची लिटिल प्रिन्सेस तुम्हाला हात सुद्धा लावू देणार नाही. वेदांतिका जरा लाडात बोलली आणि अभिला बिलगली. तर अभिने सुद्धा हसत तिला आणखी घट्ट चिपकावून घेतली. माहिती नाही का, काही मुली अशा वागतात. एखादा मुलगा जर असा वागला असता तर आपण त्याला किती नावे दिली असती. पण सोनाली तिचं काय. प्रिन्सेस, तू आता हे सगळं सोड. चल आपण आताच हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप करून घेऊ. अहो, पण मी ठीक आहे. वेदांतिका त्याला बघत. मी या बाबतीत तुझं काही ऐकून घेणार नाही. जोपर्यंत डॉक्टर स्वतः सांगत नाही, मला काळजी लागली राहील. बोलत अभि तिचं काही ऐकून न घेता हॉस्पिटलला घेऊन गेलो. इकडे हॉटेलच्या त्या रूम मध्ये राघव प्रियासोबत आपल्या दुनियेत हरवला होता. तितक्यात त्याचा फोन वाजला. वाजून वाजून बंद झाला. तर राघव आता ही प्रियासोबत आपल्यातच मग्न होता. सर, तुमचा फोन वाजतोय. प्रिया हसत जड आवाजात होती. डार्लिंग, आता फक्त तू, दुसरं काही नाही. राघव तिच्या ओठांवर स्मूच करत येणार. पण सर, काही इम्पॉर्टंट असेल ना, आणि माझ्यामुळे तुमचं नुकसान झालेलं मला नाही चालणार. प्रिया बाजूला टेबलवर असणाऱ्या फोनला बघून लाडत होती. ओके डार्लिंग, बट जस्ट 5 मिनिट बोलून राघव बाजूला झाला. हॅलो. राघव थापा टाकला. तिकडून काहीतरी म्हटलं गेलं. व्हॉट. आय एम कमिंग बोलून राघवने फोन ठेवला. त्याच्या चेहऱ्याचा उडालेला रंग बघूनच दिसून येत होतं की नक्कीच काहीतरी मोठं झालं आहे. काय झालं सर. प्रिया राघवला तसं अस्वस्थ म्हणून म्हणाली आणि बेडला पाठ टेकून बसली. प्रिया, मला आता जावं लागेल. तू हवं तर थांबू शकतेस बोलून राघवने पटापट आपल्या अंगावर कपडे चढवले आणि तसाच घाईत बाहेर पडला. तर प्रिया त्याची ती घाई बघून बघतच राहिली. पण नंतर तिने आपले विचार झटकले आणि पुन्हा बेडवर लोळत पडले. इकडे अभि सुद्धा वेदांतिकाचा चेकअप करून पाठीवाड्यात घेऊन आला. तसा आरव जो आता हॉलमध्ये वसंतराव सोबत गप्पा मारत होता, वेदांतिकाला बघून लगेच तिच्याजवळ धावला. गुडिया, तू ठीक तर आहेस ना. दादा, गुडिया ठीक आहे ना. तू तू तिला असं धरून का आणतो आहेस. आरव घाबरून कधी अभिला तर कधी वेदांतिकाला बघून विचार. काय करणार आता, काका होणार होता ना तो. जबाबदारी वाढणार होती त्याची, म्हणून असा वागत होता. वसंतराव तर त्याची ती घाई बघून त्याला डोळे फाडून बघतच राहील. आरव, अरे पार्टनर, तुला काय झालं इतकं घाबरायला. अभिला मधात अडवत वसंतराव म्हणाला. तसे आरव, अभि आणि वेदांतिका एकमेकांना बघू लागले. अहो, काही नाही बाबा, काल गुडियाला बरं नव्हतं ना, म्हणून तसा विचारतोय. साधना किचन मधून येत बोलली. तसं त्या तिकडीने स्वतःला श्वास भरत मोकळे केले. काय. गुडियाला बरं नव्हतं आणि मला कसं कुणीही काहीच सांगितलं नाही. वसंतराव चिडत. आजोबा, आता मी ठीक आहे, काळजी नका करू. वेदांतिका हसत म्हणाली.
अरे अभि, आता तिला घेऊन दारातच उभा राहशील का? साधना म्हणाली. तसे आरव, अभि आणि वेदांतिका आत आले. अभि सोबत आरवने सुद्धा तिला एका बाजूने पकडत बसायला मदत केली. ज्योती जी तिथेच बघून हा सगळा ड्रामा बघत होती. आरव आणि अभिची वेदांतिकाची अशी काळजी करताना बघून तिच्या भुवयाच आकसल्या. आज दोघांचं वागणं तिला वेगळं जाणवत होतं. ती तशीच एक एक बाईट खात त्यांना बघत होती. बुरिया, तू नक्की ठीक आहेस ना? हे हे गड्याला काय झालं तुझ्या? आरव वेदांतिकाच्या गड्याकडे इशारा करत होता. तसं अभिचं लक्ष तिकडे गेलं आणि तिकडे बघताच अभिने रागातच डोळे मिटून घेतले. कारण वेदांतिकाच्या गड्यावर आता सोनालीच्या बोटांचे ठसे उमटले होते. जे बघून अभिला आता जाऊन सोनालीचा जीव घेऊ वाटत होता. दादा, ते रॅशेस आले असतील, मी क्रीम लावून घेईन. वेदांतिकाने कस तरी ती गोष्ट तिथेच थांबव. बरं, ते सगळं सोडा, आधी तुमची कॉफी घ्या, बोलून साधनाने तिघांनाही कॉफी दिली. पण जसं ती कॉफी वेदांतिकाने ओठांशी लावली, तिला दुधाच्या वासाने पुन्हा मनमारून आलं. अभिने तिची तब्येत खराब होताना बघितली आणि पटकन तिला घेऊन उभा झाला. तर आरवने पटकन तो कॉफी मग बाजूला केला. मॉम, आता मला कॉफी नको, मी थोड्या वेळाने घेईन. प्रिन्सेस, तू सुद्धा माझ्यासोबत चल, मला फाईल शोधून दे, बोलून अभि वेदांतिकाला घेऊन तिथून निघून. अभिची ती घाई बघून सगळेच त्याला बघत होते. तो ज्या प्रकारे वेदांतिकाला सांभाळून नेत होता, साधनाला काहीतरी गडबड वाटली. पण नंतर बघू काय ते म्हणून साधना ते सगळं घेऊन किचन मध्ये निघून. इकडे खोलीत आल्या आल्या वेदांतिकाला सहन झालं नाही आणि तिने अभिच्या हातावरच उलटी केली. सॉरी अहो, मी मी खूप प्रयत्न केला थांबवण्याचा, पण बोलून आता वेदांतिकाला फार वाईट वाटत होतं. तिचे डोळे सुद्धा भरून आले होते. प्रिन्सेस, तू कशाला वाईट वाटून घेते बाळा? यात तुझी चूक नाही. तो तिच्या गालावर हात ठेवत प्रेमाने बोलला. तसं आता वेदांतिकाला रडूच आलं आणि हिंचू लागली. आधी सर्व मनाची ती या प्रेग्नेन्सीमुळे आणखी अडवी झाली होती. ते काही नाही, तुम्ही आताच ते चेंज करा, मी मदत करते, बोलून ती अभेचा शर्ट काढू लागली. बरं प्रिन्सेस, मला माहिती नव्हतं की प्रेग्नेंट असल्यावर हा फायदा होतो, नाहीतर मी याआधीच चान्स घेतला असता. अभि तिला मुश्किलपणे म्हणाली. तशी वेदांतिका त्याला न समजून बघू लागली. तर अभिने हसतच स्वतःला पाहत. वेदांतिकाने सुद्धा त्याला बघितलं आणि आता तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला आणि तिचे गाल गुलाबी होऊ लागले. शर्टवरचे कपड सैल होऊ लागले आणि वेदांतिका बाजूला होणारच की अभिने तिच्या हातावर हात ठेवत तिला जवळ थांबवून घेतले आणि तिच्या जवळ झुकत हळूच म्हणाली, प्रिन्सेस. तशी वेदांतिकाची धडधड वाढू लागली. अभि, प्रिन्सेस, आता तू बाहेर जा, मी करते, नाहीतर पुन्हा तुलाच त्रास होईल, बोलून अभि बाजूला झाला. तशी वेदांतिका डोळे मोठे करून त्याला बघू लागली. तर अभि हसत होता. अभिच्या इतक्या जवळीने ती शहारली होती, पण अभिने तर तिचा पचका केला आणि आता स्वतः मोठ्याने हसत होता. जा तिकडे, खूप खूप वाईट आहात तुम्ही, बोलून वेदांतिका चिरतच वॉशरूम बाहेर आला. राघव हॉटेलमधून निघाला. तो खूप खूप हायपर झाला होता आणि खूप फास्ट ड्राईव्ह करत तो आपल्या घरी पोहोचला. त्याला इतकी घाई होती की त्याने गाडी पार्क न करता गाडीला ती पार्क करायची सांगून तो सरळ आत आला आणि मागच्या बाजूला जाऊ लागला. त्याची घाई त्याच्या पायात स्पष्ट दिसत होती. थोड्याच वेळात तो बेसमेंट सारख्या जागी पोहोचला, जिथे फार काळोख होता. त्याच्या येताच गार्ड सज्ज झाले. कुठे आहे ती,
त्याने आधीच सरळ प्रश्न केला. तसं गार्डने एका बाजूला इशारा केला आणि राघव तडक तिकडे गेला. तर समोर एका महिलेला लोखंडी साखळीने बांधून ठेवलं होतं आणि ती खूप पॅनिक होत मोठ्या मोठ्याने आवाज करत ओरडत होती. वयाने ती साधारण राघवच्या आईच्या वयाची असेल, पण तिच्या हातीवरून असे वाटत होते की तिला खूप खूप टॉर्चर केलं आहे. काय झालं हिला? राघव त्या सेलजवळ येत म्हणाला. तसे सगळे त्याला बघू लागले. तो तो तुला मारून टाकेल. तो लवकरच येईल. तो येईल. तू राक्षस आहेस ना? कुणी हिला गप्प करा रे. राघव ओरडला. तसं दोन माणसे समोर झाली. माझं तोंड बंद करून काहीच होणार नाही. तो लवकरच तुझा काल बनून येईल. तो तुला मारून टाकेल. अरे ऐकत का बसला? बंद करा तोंड. राघव ओरडला. तसे ते दोन बलदंड माणसं समोरून त्या बाईला पकडून घेतली. पण आज जणू तिच्यात ऊर्जेचा संसारच झाला होता की ती बाई त्या धाडधिप्पाड माणसांना सुद्धा ऐकत नव्हती. ते बघून राघवने जोरात डॉक्टर डॉक्टर बोलून हाक मारली. क्षणात डॉक्टरांची पूर्ण फौज त्याच्या समोर उभी झाली. तशी राघवची तीक्ष्ण नजर त्यांच्यावर आली. डॉक्टर, अजून हिला डोस का दिला नाही? राघवने कडक शब्दात जाब विचारला. सॉरी सर, पण त्यांची हालत बघता त्यांना जर अजून डोस दिला तर त्यांच्या जीवाला ते सहन होणार नाही. त्यांच्या जीव धोक्यात येऊ शकतो. एक डॉक्टर समोर येत घाबरत बोलले. आय डोंट केअर ती आता जगो की मरो, पण जर हा डोस तिच्यावर ट्राय नाही केला तर मला कसं समजेल की तो असर करतो की नाही? राघव दात ओठ खात म्हणाला. तसे डॉक्टर आणि त्याची टीम चकित होऊन आपल्या समोर असलेल्या या निर्दयी माणसाला बघत होते, जो जन्मला तर मनुष्य म्हणून होता, पण त्याच्यात हृदय मात्र प्राण्यांचं सुद्धा नव्हतं. कारण प्राण्यांना जरी कुठलीही भाषा समजत नसली तरी प्रेमाची आणि मातृत्वाची भाषा करते. पण त्यांच्या समोर असलेला हा राक्षस मात्र स्वतःच्याच आईला गिळत होता. खरा राक्षस तर हा होता. त्या डॉक्टरांना सुद्धा त्याची किडस येत होती. जर त्यांना जीवाची भीती नसती ना तर ते या माणसासमोर उभं सुद्धा राहिले नसते. नाव डू युअर जॉब, अदरवाईज आय विल किल यू. आज फक्त तुमच्या या मूर्खपणामुळे मला माझे इम्पॉर्टंट काम सोडून यावं लागलं आहे. राघव म्हणाला. तसे ते डॉक्टर बिचारे खाली मान घालून निघून गेले. गार्डला त्यांच्यावर लक्ष ठेवायचं सांगून राघव तिथून निघून गेला. खर तर राघव जे काही तयार करायचा त्याचा ट्रायल म्हणून तो त्या बाईवर त्याचा प्रयोग करायचा आणि त्याचा रिझल्ट जर त्याला हवा तसा मिळाला की मग ती चीज तो मार्केटमध्ये काढायचा. हा खेळ त्याचा खूप वर्षापासून सुरू होता. आजपर्यंत त्याने त्या बाईवर खूप प्रयोग केले होते, म्हणून त्या बाईची अवस्था अशी झाली होती. तिची मानसिक स्थिती ढासळली होती आणि शरीरानेही ती खूप कमजोर झाली होती. पण राघवला तिची काडी मात्र दया येत नव्हती. उलट तिच्या तोंडून ते ऐकलं की तो आणखी चिडायचा आणि तिला आणखी टॉर्चर करायचा. राघव तसंच त्या सगळ्यांना ओरडून निघून गेला. इकडे खोलीत अभि फ्रेश होऊन आला तर वेदांतिका त्याला बेडवर झोपलेली दिसली. या दिवसात तिला होणाऱ्या त्रासामुळे खूप अशक्तपणा आला होता आणि झोप सुद्धा खूप येत होती. अभि तिच्या जवळ गेला. त्याने अलगद हळूवार तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला कम्फर्ट देऊन तो तिथून निघून बाल्कनीत गेला. हॅलो जॉन, एक काम कर. समजलं, माझ्या घरच्या सगळ्यांचे नंबर तुला सेंड केले आहे. त्यांना ट्रॅक कर आणि मला सांग तो घरचा भेदी कोण आहे ते. तसं तर मला सगळ्यांवर पूर्ण विश्वास आहे, फक्त ती एक बाई सोडली म्हणून सगळ्यात आधी तिचाच नंबर ट्रॅक कर, म्हणजे बाकीच्यांच्या करायची गरज पडणार नाही.
अभि म्हणाला. तसं हो बोलून जॉन कामाला लागला. कोण आहे ती बाई? काय असेल अभिचं पुढचं पाहून बघू पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.